श्री स्वामी समर्थ. मेष राशींच्या माझ्या सर्व जातकांनो, तुमच्या आयुष्यात आता एक अशा वळणावर तुम्ही येऊन पोचलात जिथे तुमच्या नशिबाचे दरवाजे अगदी अलगद उघडणार आहेत. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असणार आहे एक अतिशय गूढ, अनपेक्षित आणि वादळी एंट्री करणारी व्यक्ती. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. कारण तुमच्या आयुष्यात आता एक अशी व्यक्ती प्रवेश करते जी तुमच्या जगण्याची अख्खी दिशा आणि दशा दोन्ही एकदम बदलून टाकणार आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नक्की कोणतं वादळ घेऊन येणार की सुखाची पाऊसधारा बनून बरसणार, हे समजून घेण्यासाठी तुम्हाला मनाची तयारी ठेवावी लागेल. कारण तिची एंट्री जितकी अचानक असेल तितकाच तिचा प्रभाव तुमच्यावर चक्रावून टाकणारा ठरेल. तुमच्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात जिथे तुम्ही सध्या थकलेले आहात तिथे ही व्यक्ती एक असा नवा ट्विस्ट घेऊन येत आहे ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. ही व्यक्ती केवळ एक सामान्य माणूस म्हणून तुमच्या घरात किंवा आयुष्यात पाऊल ठेवणार नाही, तर ती एक चालतं बोलतं नशिबाचं कोडं बनून तुमच्या समोर उभी ठाकणार आहे. आणि हे कोडं कसं सोडवायचं हे जोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत नीट समजून घेत नाही तोपर्यंत तुमच्या मनातली धाकधूक अजिबात कमी होणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. या व्यक्तीच्या येण्याने तुमच्या घरातली शांतता एका झटक्यात विस्कळीत होऊ शकते किंवा मग तुमच्या घरात आनंदाचा एक असा झरा वाहू शकतो ज्याने तुमची वर्षानुवर्षाची तहान भागेल. पण हे सगळं रहस्य जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक एक कडी अत्यंत बारकाईने जोडावे लागेल. आणि म्हणूनच हा प्रवास तुमच्यासाठी एक अत्यंत थरारक अनुभव ठरणार आहे जो तुम्ही कधीही विसरू शकणार नाही. आता नीट लक्ष देऊन ऐका, कारण नुकतीच ती अमावास्येची गडद रात्री संपली आहे, ज्या रात्रीने तुमच्या आयुष्यातला सगळा जुना कचरा आणि नकारात्मकता वाहून नेली आहे. आणि या अमावास्येच्या समाप्तीनंतर म्हणजेच पुढच्या अवघ्या 72 तासाच्या आत ही रहस्यमय व्यक्ती थेट तुमच्या घराचा उंबरठा ओलांडून आत येणार आहे. हा काळ इतका संवेदनशील आहे की घड्याळाचा प्रत्येक टिकटिक करणारा काटा तुम्हाला त्या व्यक्तीच्या जवळ घेऊन चालत आहे. आणि या 72 तासात तुमच्या आजूबाजूची ऊर्जा इतकी वेगाने बदलेल की तुम्हाला स्वतःलाच काहीतरी अजब घडत असल्याचा स्पष्ट भास होईल. ही व्यक्ती जेव्हा तुमच्या घरात पाऊल ठेवेल तेव्हा तिच्या हातात केवळ एक बॅग किंवा वस्तू नसेल, तर तिच्यासोबत असेल तुमच्या भविष्याचा एक असा दस्तऐवज जो तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एक वेगळ्याच विश्वात घेऊन जाईल. त्यामुळे या 3 दिवसात तुमच्या दारावर पडणारी प्रत्येक थाप, तुमच्या फोनवर येणारी प्रत्येक रिंग ही याच व्यक्तीची नांदी असू शकते, हे मनाशी पक्क ठरवून घ्या आणि अत्यंत सतर्क राहा. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न हा उभा राहतो की ही येणारी व्यक्ती तुमच्यासाठी एक देवदूत म्हणून मार्गदर्शक ठरेल की तुमच्या शांत आयुष्यात एखादं नवं संकट बनून उभे राहील. हा दुहेरी सस्पेन्स तुमच्या मनाचा थरकाप उडवल्याशिवाय राहणार नाही. ती व्यक्ती समोर आल्यावर सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हिने उगाच आपल्या आयुष्यात हस्तक्षेप केला, कारण तिचा बोलण्याचा अंदाज एकदम करारी, करडा आणि तुमच्या मनाला थेट टोचणारा असेल, जणू काही ती तुमच्या चुकांवर बोट ठेवायलाच आली आहे. पण दुसऱ्या क्षणी तिने सुचवलेला एक छोटासा मार्ग तुम्हाला गर्दीतून बाहेर काढणारा ठरेल, ज्यामुळे ती व्यक्ती संकट आहे की जीवलग मार्गदर्शक हा संभ्रम तुमच्या डोक्यात सतत चक्राकार फिरत राहील आणि तुम्हाला प्रचंड गोंधळात टाकेल. ही व्यक्ती खरं तर तुमच्या भूतकाळातील एक विसरलेली कडी आहे, जिचा आणि तुमचा अनेक वर्षापूर्वी अचानक संपर्क तुटला होता. आणि आता तीच व्यक्ती कुठलाही पूर्वसंकेत न देता अगदी सळसळता वारा आल्यासारखी तुमच्या आयुष्यात स्वतःहून मदतीचा हात पुढे करत धावून येणार आहे. तिच्या या अचानक झालेल्या नव्या ओळखीमुळे आणि बदललेल्या रूपामुळे तुम्ही सुरुवातीला थक्क व्हाल, कारण ज्या व्यक्तीकडून तुम्ही कधीच अपेक्षेचा एक किरणही ठेवला नव्हता तीच व्यक्ती आज तुमच्यासाठी संपूर्ण प्रकाश बनून उभी राहिल्याचं तुम्हाला दिसेल. आणि हा नवा अँगल तुमच्या जुन्या नात्यांना एका झटक्यात नवं जीवन देईल. पण मित्रांनो, या व्यक्तीच्या आगमनासोबतच काही जुने हिशोब आणि नुकसानीचे प्रकारही समोर येणार आहेत, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. ही व्यक्ती घरात येताच तुमच्यासोबत झालेला एखादा जुना व्यावसायिक करार किंवा खूप वर्षापूर्वी विसरलेलं एखादं कर्ज अचानक उकरून काढेल आणि त्या आठवणी ताज्या करून तुमच्यावर पैशाचा एक तात्पुरता ताण निर्माण करेल. त्या क्षणी तुम्हाला असं वाटू शकतं की या व्यक्तीने उगाच आपल्या आयुष्यात येऊन जुन्या जखमांवरची खपली काढली
आणि पैशांची जुनी देणी घेणी समोर आणून डोक्याला ताप दिला, ज्यामुळे घरातलं वातावरण थोडं तंग आणि तणावाचं बनू शकतं. पण घाबरू नका, कारण हे सगळं घडण्यापूर्वी निसर्ग तुम्हाला 3 अगदी स्पष्ट आणि महत्त्वाचे संकेत देत आहे, ज्याकडे तुम्ही डोळे झाकून दुर्लक्ष करता कामा नये. पहिला संकेत म्हणजे तुमच्या फोनवर अचानक काही अनोळखी नंबरवरून सलग मिस कॉल यायला सुरुवात होईल, जे कॉल्स तुम्हाला अचंबित करतील. दुसरा संकेत म्हणजे तीच जुनी ओळखीची व्यक्ती अचानक तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल, जणू काही ती प्रत्यक्ष येण्याआधी तुमच्या सुप्त मनाशी संपर्क साधत आहे. आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्याजवळ जाताना तुम्हाला अचानक एक विचित्र थंड आणि वेगळी जाणीव होईल, जणू काही तिथे कोणीतरी आधीच येऊन उभा आहे आणि तुमच्या स्वागताची वाट पाहत आहे. हे संकेत मिळताच समजून जा की ग्रहयोग आता पूर्णपणे बदलले आहेत आणि सध्या तुमच्या राशीवर गुरु आणि मंगळाचा प्रचंड शक्तिशाली प्रभाव पडत आहे, ज्यामुळे नात्यांमधली सगळी लपलेली सत्यता, मुखवटे आणि खोटेपणा एका झटक्यात गळून पडणार आहे. गुरु तुम्हाला बुद्धीची जोड देईल, तर मंगळ तुम्हाला या व्यक्तीचा सामना करण्याचं अथांग धैर्य देईल, ज्यामुळे या व्यक्तीच्या मनात नक्की काय चाललं आहे हे तुम्ही तिच्या डोळ्यात पाहून ओळखू शकाल. आणि नात्यांमधला जो काही गुंता होता तो कायमचा सुटून सगळं काही आरशासारखं स्वच्छ आणि स्पष्ट होईल. जर तुम्ही या व्यक्तीला नीट समजून घेतलं, तिच्या बोलण्यामागचा खरा हेतू ओळखला आणि त्याला अत्यंत संयमाने आणि योग्य पद्धतीने हाताळलं, तर हीच व्यक्ती तुमच्या पडत्या काळात तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजेच आयुष्य बदलणारा एक भक्कम आधार ठरेल. यात तीळ मात्र शंका नाही. तिचा तो करारीपणा तुमच्या भल्यासाठीच आहे हे जेव्हा तुम्हाला पटेल, तेव्हा तुमच्या प्रगतीचा मार्ग इतका वेगाने मोकळा होईल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल. पण त्याआधी तुमच्या संयमाची एक कठीण कसोटी लागणार आहे, जिथे तुम्हाला कमालीचं सावध राहावं लागेल. तिचं प्रत्येक वाक्य शांतपणे ऐकून घ्यावं लागेल आणि घाईघाईत कोणताही टोकाचा निर्णय न घेता स्वतःवर ताबा ठेवावा लागेल, कारण हीच तुमच्या बुद्धीची आणि संयमाची खरी परीक्षा असणार आहे. या सर्व प्रसंगातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी आणि या व्यक्तीच्या ऊर्जेला सकारात्मकतेत बदलण्यासाठी तुम्ही रोज सकाळी उठून श्री स्वामी समर्थ या मंत्राचे किमान 11 माळा नामस्मरण करा, ज्यामुळे तुमच्या भोवती एक संरचनात्मक कवच तयार होईल आणि तुमची मानसिक शक्ती प्रचंड वाढेल. मित्रांनो, जर तुम्हालाही मनापासून वाटत असेल की ही खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात लवकरात लवकर यावी, तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडावेत आणि ती तुमच्यासाठी संकटाऐवजी एक हक्काचा भक्कम आधार ठरावी, तर या व्हिडिओला आत्ताच एक जोरदार लाईक करा, तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने मलाही ही व्यक्ती हवी आहे, जय स्वामी समर्थ असं नक्की लिहा. तुमची ही एक कमेंट तुमच्या इच्छा विश्वापर्यंत पोचवेल. त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि जोडले राहा, कारण तुमची हीच साथ आम्हाला अशीच नवनवीन रहस्य समोर आणण्यासाठी एक वेगळीच उर्मी देत राहतो.